आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे. अशा 32,000 शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. संपलेली आहे. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची पेरणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांसाठी 8,500 कोटी रुपयांचं अशी माहिती समोर आली आहे. यामध्ये नमो शेतकरी योजनेचा खूप दिवसापासून रखडलेला 9वा हप्ता 2,000 रुपये आणि PM किसान योजनेतून खूप दिवसापासून रखडलेला 23वा हप्ता, केंद्र सरकारच्या माध्यमातून 2,000 रुपये आणि मागच्या 3 वर्षापासून तटलेले 35,000 रुपयांचा या ठिकाणी पीक विमा एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती देण्याचा मार्ग आता मोकळा झालेला पाहायला मिळतोय. उद्या, परवा आणि 13 अशा 3 दिवसात वाटपाला निवडण्याचे या ठिकाणी पाहायला मिळते. सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या गोड व्हाव्यात, त्यांना खते घेण्यासाठी, बियाण्यासाठी, पिशवी घेण्यासाठी, पेरणी करण्यासाठी जे काही खर्च लागतो तो सर्वांचा विचार करून सरकारच्या माध्यमातून पुढील 3 दिवसामध्ये एकत्र बँकेच्या खात्यावरती आता 2,000 रुपये, नमोचे आणि PM किसानचे 2,000 रुपये, पीक विम्याचे 35,000 रुपये हेक्टरी या ठिकाणी आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आतापर्यंत शेतकरी बांधवांना सांगितलं जात होतं की कोण म्हणत होते की आज पैसे येतील, उद्या येतील, कोण म्हणत होतं परवा येतील, परंतु शेतकरी बांधवांना कोणी सुद्धा ठामपणे सांगत नव्हतं की नेमकं पैसे कोणत्या तारखेला खरोखरच जमा होतील. आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची टोटल संख्या जर बघितली तर एकूण 40 लाखांच्या वरती शेतकरी बांधव आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी राहतात आणि या सर्वांना हा रखडलेला पीक विमा तसेच नमो शेतकरीचे 2,000 रुपये आणि PM किसानचे 2,000 रुपये एकत्र म्हणल्यावर राज्य सरकारकडे इतका निधी सुद्धा उपलब्ध नव्हता. त्यामुळे आजपर्यंत या ठिकाणी आणि तिन्ही योजनेच्या माध्यमातून पैशाचे वाटप तुम्हाला करण्यात आलेलं नव्हतं. अखेर केंद्र सरकारच्या माध्यमातून 8,500 कोटी रुपयांचा निधी सरकारला मिळाल्याची माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे. त्यामुळे उद्या, परवा आणि 13 या 3 दिवसामध्ये म्हणजे उद्या, परवा आणि 3 दिवसामध्ये टोटल 30 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे वाटप आता सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तर आता बघूया कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे, परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप करणार आहे, म्हणजेच की यानंतर या दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये वाटप होणार म्हणजे येणारच लगेच सांगणार आहोत. 36 जिल्ह्यापैकी 30 जिल्ह्यामध्ये हे वाटप होणार आहे आणि उरलेले 6 जिल्हे आहेत त्यांना तिन्ही योजनेच्या माध्यमातून वगळण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना आतापर्यंत तुम्ही आज पैसे येतील, उद्या पैसे येतील असं वाट बघून होतं, तर आता कंटाळा आला असेल तर अधिकृत माहिती या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे की नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला नमोचे 2,000, PM किसानचे 2,000 मिळायला सुरुवात होईल. रखडलेला 3 वर्षाचा पीक विमा सुद्धा 35,000 रुपये पीक विमा असं टोटल 39,000 रुपये शेतकरी बांधवांना खात्यावरती पेरणीपूर्व मिळायला सुरुवात होईल आणि तुमच्या बँक खात्यावरती ते पैसे यायला सुरुवात होईल. परंतु सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे 8,500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून पैसे वाटपाची तयारी पूर्णपणे आता केली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना हा सर्वात मोठा दिलासा पेरणीच्या आधी शेतकऱ्यांना द्यायचा दिसत आहे. परंतु राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांपैकी फक्त 32 लाख शेतकऱ्यांनाच याचा फायदा होणार आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे. पेरणी करायला शेतकऱ्यांना पैसे लागतात. असं असताना यावेळी तर या ठिकाणी पाऊस काळ खूप कमी आहे. वातावरणाचा दाब, दोबारा, पेरणी या ठिकाणी सर्व पेरणी लवकरच करावी लागू शकते. पाऊस या ठिकाणी पडतच नाही अशी चिन्हे या ठिकाणी दिसत आहे. अशातच या दिवसामध्ये सर्वात मोठं आणि लाभ या ठिकाणी मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदाने संपूर्ण झालेला आहे. सगळीकडे बातम्या पसरू लागले की नमोचा हप्ता मिळायचा आणि PM किसान मिळणार आहे. या ठिकाणी पीक विमा सुद्धा जमा होणार आहे. मागच्या 2-3 वर्षामध्ये जर भरलं असेल तर त्यामध्ये सुद्धा मिळणार. बघा आता तुम्हाला सांगता येत आहे की नेमकं कोणकोणत्या ठिकाणी या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये येणार आहे. जिल्ह्यांची लिस्ट चांगल्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही सांगणार आहोत. परंतु सगळ्यात महत्त्वाचा शेतकरी बांधवांचा प्रश्न या ठिकाणी होता की आम्हाला सरसकट सर्वांना लाभ भेटणार का? तर बघा, सरसकट सर्वांना द्यायचं म्हणल्यावर सरकारला सुद्धा परवडत नाही. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना या ठिकाणी वगळण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ आता मिळणार आहे, परंतु अनेक शेतकरी यामधून अपात्र आणि लाभापासून वंचित राहू शकतात.
त्यांच्या बँक खात्यावरती त्यांना पैसे. पुढे शेतकरी बांधवांनो, नेमकं आता कोणाला मिळणार आहे आणि कोणाला मिळणार नाही, पुढच्या 3 दिवसामध्ये कोणत्या जिल्ह्यांची यादी बँकेनं देण्यात आली आहे, यादी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये माध्यमातून आपण सांगणार आहोत.